साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ते या ठिकाणी आता आपल्याला सांगणार आहेत ते आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. मी मातोश्री फाउंडेशनचे सेक्रेटरी बाळकृष्ण खडसे सर यांना विनंती करतो की त्यांचा आपल्या मातोश्री फाउंडेशनच्या वतीने आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दरवर्षी त्यांच्या घरामध्ये गणपती बसवतात. कागदापासून हे समोर तुम्हाला मूर्ती दिसत आहेत, चित्र दिसत आहेत दरवर्षी. आणि त्यांनी बनवलेली जी काही कलाकृती आहे ती कलाकृती संबंध मुंबईमध्ये सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी त्यांच्या घरी जातात आणि त्यांचा गणपती बसतात, ते प्रसिद्धी देतात की कशा पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये पर्यावरण संरक्षित असं गणेश मूर्तीचं त्या ठिकाणी ते स्थापना करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा मेसेज कमीत कमी खर्चामध्ये आणि पर्यावरणपूरक अशी त्यांची मूर्ती असते. आणि त्याचं आज आपल्याला ते प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. भारताचे संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची प्रत आपण त्यांना या ठिकाणी आपण देत आहोत. सर्वांनी त्यांचं पुनश्च एकदा आणि आपल्या मातोश्री फाउंडेशनचं जे काही सन्मान चिन्ह आहे ते सुद्धा आपण त्यांना देत आहोत. तर आपण पुनश्च एकदा शाळेच्या गटामध्ये आपण त्यांचा सत्कार करू. हा एक बेस तयार झाला आपल्याला. त्याच्यावरती आपण गणपतीची मूर्ती बनवणार आहोत. तेव्हा काही कांड्या मी बनवलेल्या आहेत पेपरापासून, ते बनवून दाखवतो तुम्हाला. कारण आपल्याला फक्त गणपती बनवायचा नाही तर गणपती बनवल्यानंतर त्याच्यावर स्थापना पण करणार आहोत. आणि स्थापना केल्यानंतर आपण काय करतो, गणपतीच्या घरात हार पण घालतो. तर गणपतीची मूर्ती जर मजबूत असेल ना तर ती हार वगैरे व्यवस्थित सहन करू शकेल. ठीक आहे. तर आपण इथे लाकूड वगैरे काहीच वापरत नाही. आपण अशा काड्या घेत आहोत. ही आपण कागदापासून बनवलेला स्टिक आहे. ठीक आहे. तर याच्यावरती पूर्ण गणपती आपण तयार करणार आहोत. गव्हाचं पीठ थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं, त्याला उकळायचं आहे, बॉईल करायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर मग आपण बंद करून त्यानंतर एका गोष्टीला आपण अशी दुसरी एक स्टिक लावणार आहोत. दिवसानंतर काय होतं की समजा आता मे महिन्यात आपण बनवायला घेतला तर तो 2-3 दिवसातच सुकतो आणि नंतर मग आतला जो फुगा असतो तो फुटतो. तो फुटल्यानंतर पण हा जो बाहेरचा जो पेपराचा भाग आहे तो व्यवस्थित राहतो. आता याला आपण पेपर बलून म्हणूया किंवा पेपराचा फुगा बनवूया. हा आपल्याला कुठे वापरायचा, इथे पोटाच्या ठिकाणी ह्या कांड्या ज्या मारतात त्याच्या आधी आपण हा फुगा इथे मिक्स करूया. नंतर
बलून पासून, ह्या बलून पासून आपण काय करणार आहोत, इथे कान, नंतर डोळे, नंतर नाक, म्हणजे सोंड जी आहे ती आपण तयार करतो. तर इथे मी काही कानाचे कटिंग बनवलेले आहेत. इथे आपण एक छोटंसं कैचीने किंवा कटरने आपण काय करणार आहोत, इथे एक छोटंसं कट करणार आहोत, जेणेकरून आपले कान काय होणार त्यामध्ये फिक्स होतील. ठीक आहे. काय लावली? दोन. आता ही सूट खूप मोठी वाटते, पण थोडं पाय थोडं करून नंतर मग बाकीचा पार्ट कट करू शकतो. आता याच्यामध्ये पेपर चिटकवून काय करणार आपण, हा चेहऱ्याचा पार्ट डेव्हलप करणार आहोत. ठीक आहे. तर हा पार्ट मी ऑलरेडी करून आणलेला आहे. आता ही सूट तुम्ही अशी अजून राऊंड केली तर ती ह्या पद्धतीने फिक्स होईल. ठीक आहे. ते पेपर चिटकवले की हा व्यवस्थित तयार होईल पार्ट. नंतर हा डोळ्यांचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये पेपर चिटकवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर एक कटर मिळतो, तो कटर म्हणजे खूप तीक्ष्ण असतो, त्याने हा पूर्ण पार्ट कट करून आतमधला पार्ट आपला आतमध्येच काय आहे, मोकळा आहे. तर इथून जर तुम्ही कट केला हा पार्ट पूर्ण ओपन होणार आणि याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक सर्किट लावून डोळ्यात मला हवी तशी घेऊ शकता. ही अशी पण तुम्ही मोड करू शकता. मातीच्या मूर्तीमध्ये हे पॉसिबल नाही. ठीक आहे. तर आपलं आता हे सगळं तयार करायला आपण पुढे घेणार आहोत. आता महत्त्वाचं आहे हात आणि पाय कसे बनवायचे. ठीक आहे. आता हातांसाठी मी या बारीक अशा नळकांड्या बनवून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. जसं कागदाच्या हे जसं बनवलं होतं ना, इथे आपण जाडा पेपर, जास्त मोठा पेपर घेतला होता. इथे आपण काय करणार आहोत, एक छोटासाच पेपर घेणार आहोत. बनवायची आता व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही, तुम्हाला आता लाईव्ह दाखवतोय. ह्याचा व्हिडिओ केलेला नाही, कारण हे कसं, हे स्वतः मी बनवलेली क्रिएटिव्हिटी आहे. ठीक आहे. आता हे कसं बनवायचं ते नीट बघा. आता नळकांड्यानं आपण काय करणार आहोत, मध्ये असा फोल्ड करणार आहोत. ठीक आहे. बरोबर. त्यानंतर एक नळकांडी आपण अशी घेणार आहोत. ठीक आहे. दाखवतो तुम्हाला. आता याच्यातला एक आपण काय करणार आहोत, अंगठा बनवणार आहोत. पण अंगठा बनवताना लक्षात ठेवायचा आपल्याला, तो आधी ठरवायचा की हा डावा हात करणार आहोत तो उजव्या. ठीक आहे. आता समजा आपण हा उजवा करणार आहोत, अंगठा इथे आहे ना, डावा करणार आहोत, आपला अंगठा इथे आला पाहिजे. ठीक आहे. आता समजा आपण आशीर्वादाचा हात करणार आहोत. ठीक आहे. तर मग हा अंगठा आपला इथे आहे ना, त्याला थोडंसं असं करून घेऊ. तर दरवर्षी त्यांच्या घरामध्ये जो गणपती बसवतात, तो गणपती पर्यावरणपूरक असल्यामुळे मुंबईमधील सर्व TV चॅनेल, सर्व वृत्तपत्र त्यांच्या घरी येतात, त्यांची मुलाखत घेतात. वृत्तपत्रामध्ये रकाने छापून येतात की सर्वांनी अशा प्रकारे पर्यावरणपूरक गणपती जर बनवले तर खर्च पण कमी होईल आणि पर्यावरण सुद्धा पर्यावरणाची हानी टळेल. आहे
चा गणपती पगडी पण लावली बघा. या सर्व वृत्तपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून सरांच्या कलाकृतीच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये दरवर्षी छापून येतात आणि दरवर्षी वेगवेगळी कलाकृती असते. त्याचा संकल्प वेगवेगळा असतो. बघा किती पेपरमध्ये आले बातम्या. अशा भरपूर बातम्या आहेत. तुम्हाला मुद्दाम दाखवतोय की तुम्ही सुद्धा अशा कलाकृती बनवू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नाव कमवू शकता. कुटुंबासह शासनाने सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण पूरक मूर्ती या संदर्भामध्ये सरांनी पाठवला होता प्रस्ताव, पण अजूनही त्याला मान्यता मिळालेली नाही. आणि छोट्याही स्टिक बनवल्या होत्या आपण, ठीक आहे. आणि नंतर मग त्या स्टिक एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंतवून काय केलं होतं आपण, एक स्ट्रक्चर बनवलं. पोट्याच्या ठिकाणी आपण असा बलून घेतला, दोघ्या ठिकाणी पण तसाच बलून आपण वापरला. हा पेपर बलून बनवलेला आहे. त्यानंतर कानाचा आकार आपण इथे साईडला कट करून त्यामुळे फिक्स केला. नंतर सोन्याचा आकार एक तिथे आपण फिक्स केलेला आहे. आणि पेपर चिपकवत आपण काय केलं, अशा प्रकारे पूर्ण आकार दिला. आता हा ऑलरेडी आकार बनवून आणलेला आहे. यातून तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे आपण पेपर चिपकवू शकतो. त्याच्यानंतर मग इथे हे जे डोक्याचा पार्ट आहे तो इथे फिक्स केल्यानंतर इथे पेपर लावून आपल्याला काय करायचं आहे, मूर्तीचं स्ट्रक्चर बनवायचं आहे. हात कसे बनवायचे त्याचं प्रात्यक्षिक मी दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही हात बनवू शकता. त्याचप्रमाणे पायाचं स्ट्रक्चर कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. घरी ट्राय करा. गणपतीची ही मूर्ती जी आहे ती एका दिवसात किंवा 2-3 दिवसात बनत नाही. याला कमीत कमी 1 किंवा 2 हफ्ते लागतात. जर तुम्ही मे महिन्यापासून जर सुरुवात केली तर गणपती खूप छान प्रकारे होईल. कारण मे महिन्यामध्ये भरपूर ऊन असतं. फटाफट एक पार्ट सुकत जाईल. आणि ही जी मूर्तीचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही मे मध्ये जर बनवून ठेवलं आणि गणपतीच्या 2-3 हफ्त्या आधी जर तुम्ही पेंटिंग नाही घेतलं तरी चालू शकतो. आणि याच्यामध्ये सगळ्यांनी वेळ दिला आणि जंगले सरांनी इथे हा प्रोग्राम ऑर्गनाईज करून मला जी संधी दिली की मी तुम्हाला जी इको फ्रेंडली गणपती जी सध्याच्या काळाची गरज आहे तर ती कला म्हणा किंवा ते प्रात्यक्षिक करून दाखवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. जंगले सरांचे विशेष आभार मानतो आणि मातोश्री फाउंडेशनचेही मी आभारी आहे. धन्यवाद.